हरी आणि ओमची ही जुगलबंदी म्हणजे घराघरातला अस्सल राडा. हरी 15 वर्षांचा असला तरी दिसायला इतका गरीब चेहरा करून फिरायचा की कोणालाही वाटायचं या पोराला जगातल्या कशाचीच माहिती नाही. कपाळावर टिळा, हातात शाळेचं पुस्तक आणि जणू काही हात सगळ्यात शहाणा. पण हरीचं डोकं म्हणजे भलतंच डेंजर होतं. दुसरीकडे आपला ओम, जो सतत मोबाईलमध्ये डोकं घालून गेम खेळत असायचा आणि कामाच्या नावाने फक्त टंगळमंगळ करायचा. एका दुपारी पप्पा उन्हातानातून आले आणि त्यांच्या खांद्यावर हापूस आंब्याचं जड 20 किलोचं लाकडी कॅरेट होतं. वासाने अख्खं घर नुसतं दरवळलं. पप्पांनी ते कॅरेट हॉलमध्ये कोपऱ्यात जमिनीवर आपटलं आणि हातपाय धुवायला आत गेले. हॉलमध्ये फक्त हे 2 भाऊ आणि ती आंब्याची पेटी होती. ओम जमिनीवर बसून गेम खेळत होता, पण त्याचं सगळं लक्ष त्या पेटीकडे होतं. त्याला वाटलं 20 किलो आंब्यातून 1-2 हाणले तर पप्पांना कुठं कळतंय, आणि ओमला बिचाऱ्याला हे माहीतच नव्हतं की उन्हातून आलेले गरम आंबे खाल्ले की लगेच कार्यक्रम होतो. त्याने गुपचूप हरीकडे बघितलं. हरी पुस्तकात डोकं घालून अभ्यास करतोय असं भासवत होता, पण हरीच्या मनात पण तेच चालू होतं. ओम हळूच सरपटत पेटीपाशी गेला. त्याने वरचं झाकण किलकिलं केलं आणि 2 मोठे हापूस बाहेर काढले. त्याने विचार केला की कोय कुठं टाकायची. मग त्याने पेटीच्या बाजूला असलेल्या एका जुन्या बादलीच्या मागे आंबा हाणला आणि कोय तिथं लपवून दिली. एक आंबा त्याने खाल्ला आणि दुसरा चोरून आपल्या टी-शर्टच्या पोटापाशी लपवला. हरीला सगळं दिसत होतं. त्याला वाटलं ओमने खाल्लाय तर आपण का मागे राहायचं. हरी पण हळूच उठला आणि त्याने पण एक मोठा आंबा काढला. पण हरी भलताच कावेबाज. त्याने आंबा खाल्ला आणि पप्पांना संशय येऊ नये म्हणून हातावरचा आणि तोंडावरचा रस पुसण्यासाठी गपचूप ओमचाच शर्ट वापरला. ओम गेममध्ये इतका गुंग होता की त्याला कळलंच नाही की हरीने त्याच्या पाठीला पुसून स्वतःचे हात स्वच्छ केलेत. थोड्या वेळाने पप्पा बाहेर आले आणि चटईवर बसले. पप्पा म्हणाले, आंबे एकदम भारी आहेत, पण उन्हातून आलेत ना, म्हणून आत्ता कोणी खाऊ नका, संध्याकाळी थंड झाल्यावर बघू. हरी एकदम बिचारा चेहरा करून म्हणाला, हो पप्पा, गरम खाल्ल्यावर पोट बिघडतं ना. पण ओमला आंबे खायची खूप इच्छा होती तरी तो तुमचा शब्द मानून गप्प बसलाय. बघा ना, तो मघापासून जागचा हल्ला सुद्धा नाहीये. पप्पांना कौतुक वाटलं, पण हरीने पुढची गुगली टाकली. पण पप्पा, ओमच्या टी-शर्टवर पाठीमागे ते पिवळं काय लागलंय. पप्पांनी ओमला जवळ बोलावलं. ओमच्या टी-शर्टवर पाठीमागच्या बाजूला रसाचे पिवळे डाग होते. पप्पांचा पारा चढला. ओम, आंबा खाल्लास ना तू, आणि शर्टला काय पुसलंय हे. ओम बिचारा गोंधळला. नाही पप्पा, मी नाही खाल्ला. पण जसा तो बोलायला लागला तसा त्याच्या टी-शर्टच्या आतून तो लपवलेला दुसरा आंबा टपकन जमिनीवर पळाला. पप्पा ओरडले, मूर्खा, गरम आंबे खाल्ले की डायरेक्ट जुलाब लागतात. ओम बिचारा एकदम हादरला. त्याला माहीतच नव्हतं असं काही होतं. पप्पांच्या त्या ओरड्याने आणि हगवण लागेल या भीतीने ओमला खरंच पोटात गोळा आला. पप्पांनी कौतुकाने हरीच्या पाठीवर थाप मारली. तू शहाणा आहेस हरी. पण जशी पप्पांनी थाप मारली तसं पप्पांच्या हाताला काहीतरी चिकटलं. हरीने तोंड धुवायचा आळस केला होता आणि रस फक्त पुसला होता. पप्पांनी हरीचा कान पकडला. आणि हा रस कुठून आला. हरी काही बोलणार तितक्यात दोघांच्याही पोटातून एकाच वेळी असा आवाज आला जणू काही जुना जनरेटर सुरू झालाय. गरम आंब्याने आपला जलवा दाखवायला सुरुवात केली होती. दोघांचेही डोळे फिरले. दोघांनीही पप्पांचा हात सोडला आणि थेट टॉयलेटकडे धाव घेतली. पण टॉयलेट एकच आणि उमेदवार 2. ओम आधी शिरला आणि त्याने जोरात कडी लावून घेतली. हरी बाहेरून दरवाजावर तबला वाजवत होता. ओम, अरे माणुसकी जागी ठेव, बाहेर ये आता. माझ्या पोटात आता फटाके फुटायला लागलेत रे. आतून ओमचा रडका आवाज आला. हरी गप रे. तुला काय वाटतंय, मी काय आत पिकनिकला आलोय का. त्या गरम आंब्याने माझ्या पोटाचा पार मिक्सर केलाय. आणि तू पप्पांना कशाला सांगितलंस माझ्या शर्टवर डाग लागलाय म्हणून. आता भोग. पप्पा बाहेर बसून हसत होते. त्यांनी दोघांना बाहेर बोलावून आईनं केलेलं कारल्याचं ज्यूस पाजलं. आता दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले होते. एका बाजूला पोटाची गडबड आणि दुसऱ्या बाजूला कारल्याचा कडवटपणा. रात्री जेव्हा दोघं जमिनीवर शेजारी शेजारी झोपले होते तेव्हा ओम थकलेल्या आवाजात म्हणाला, काय रे हरी, डोकं एकदम कूल आहे ना तुझं. हरी वैतागून कुस पालटत म्हणाला, डोकं कूल आहे रे, पण खालून सगळं हॉट झालंय. पुढच्या वेळी आंबा फ्रीजमध्ये लपवून खाऊ म्हणजे हे राडे नकोत. दोघंही हसायला लागले आणि पप्पा अंधारात त्यांचं बोलणं ऐकून मनातल्या मनात हसत राहिले. 20 किलो आंब्याचा तो दिवस शेवटी कारल्याच्या रसाने आणि भावांच्या हगवण स्पेशल राड्याने गाजला.